जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात मिरचीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। त्यातच गेल्या काही दिवसापासून मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी त्यांची मिरची रस्त्यावर फेकत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे। सध्या मी जाफराबाद शहरातील अजमत पठाण यांच्या शेतामध्ये उभा आहे। काय आहे सध्या शेती पिकाची अवस्था आणि कसं उत्पादन ते घेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अजमत भाई, मला हे सांगा, सध्या यावर्षी तुम्ही किती मिरची लागवड केलेली आहे? हमने 8000 लगाए, 1 एकड़ में लगाए, और जो है तो उसमें कोई बचने वाला कुछ नहीं है, और जो है तो पूरा नुकसान है। बस चल रहा है, बस जो लगा रहे बस उसको निकालने की कोशिश कर रहे। आतापर्यंत उत्पादन खर्च किती आलेला आहे तुम्हाला? 1 लाख रुपये। आतापर्यंत उत्पादन किती घेतलं तुम्ही यामध्ये? 80,000 रुपये का, और जो है तो कोई बचने का कोई सैलटेज नहीं है, बस चल रहा है। सध्या बाजारात मिरचीला काय भाव मिळतो तुमच्या? 8 रुपये 10 रुपये, और जो है तो उसमें जो है तो 6 रुपये मजदूरों का भाव वो हो रहा है, और 50 रुपये कुंटल पीछे यहाँ से खर्चा ले जाने का। 150-40 रुपये का थैला है, रिक्शे वाला 500 रुपये रिक्शे वाला लेता 10 थैलों के। मागच्या वर्षी काय भाव होता मिरचीला? 7,000, 10,000, 11,000। या वर्षी काय भाव है? 1,000 रुपये। अब 1,000 में क्या मजदूरों को क्या देना, अपन ने क्या रखना, दवा को क्या लगाना। मिर्ची को वैसा ही खर्चा जो है तो 1200 रुपये कुंटल है, दवा का, खत का, बई का 1200 रुपये कुंटल पीछे खर्चा है। सध्या तुम्ही झाडाला मिरची तशीच ठेवली, ती झाडावरती लाल होती, तुम्ही तोडत नाहीयेत। वो क्या तोड़ेंगे, उसके अंदर खर्चा कर लगा रहे, उससे कम जो है तो खर्चा बन रहा, पैसे आ रहे, उसमें नुकसान है, तोड़ के नुकसान है। और तर अशा प्रकारे जर मिरची तोडली तर त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो, जे की मागच्या वर्षी 7,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव हिरव्या मिरचीला होता। तीच हिरवी मिरची यावर्षी 700 ते 1000 रुपये प्रति क्विंटल या भावाने विकते। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये ही प्रचंड निराशा आहे। रेड्सअपसाठी तुकाराम पिठोरे, जालना।